नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सूरज बनसोडे, संगीताई कन्सल्टन्सी संचालक, छत्रपती संभाजीनगर. चॉईस फिलिंग करताना एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी असे वाटते, की 4 ज्या मेजर गोष्टी मी तुम्हाला आता सांगणार आहे या व्हिडिओमध्ये, त्या गोष्टीच्या आधारे तुम्ही तुमची चॉईस फिलिंग ची लिस्ट बनवून ठेवा कॉलेजेसची. जर तुम्ही बनवली असेल, तर तरी हा एकदा व्हिडिओ बघून घ्या आणि त्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील, तर मी जे 4 पॉइंट सांगणार आहे, त्या अकॉर्डिंग तुम्ही चेंजेस करून घ्या. आणि मी त्या 4 पॉइंटचं एक्सप्लेनेशन तुम्हाला देतो कसं. फर्स्ट सगळ्यात पहिलं की आपल्याला चेक करायचं की कॉलेजचे इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, त्याच्यामध्ये पेशंट फ्लो कसा आहे आणि त्याची ओव्हरऑल रेटिंग काय आहे कॉलेजची. सेकंड, कॉलेजमध्ये हॉस्टेल अवेलेबिलिटी आहे का नाही. थर्ड, कॉलेजची फी स्ट्रक्चर कशी आहे. आता फीस मेनली जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे महाराष्ट्रामध्ये जेवढे पण त्यांचं युनिफॉर्म फी स्ट्रक्चर आहे. ओपन कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी ऑलमोस्ट सेम आहे. 2-3 हजार रुपये इकडे का तिकडे. आणि मेनली फरक पडतो प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. थर्ड, कॉलेजची सिटी कनेक्टिव्हिटी कशी आहे. म्हणजे कॉलेजमध्ये जे अवेलेबल हॉस्पिटल्स वगैरे आहे किंवा त्या कॉलेजची सिटी ती कशी आहे. आणि फोर्थ, तुमचं आणि कॉलेजचं हे लोकेशन किती दूर आहे, म्हणजे येण्या-जाण्याचं तुम्हाला ट्रॅव्हलची अवेलेबिलिटी आहे का प्रॉपर. या गोष्टीनुसार तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवायची. फर्स्ट, आता मी जसं सांगितलं तुम्हाला कॉलेजमध्ये जे फर्स्ट होतो ओव्हरऑल रेटिंग कशी कॉलेजची. आता जसं की उदाहरण सांगतो, केईएम मुंबई, जे जीएसएमसी मुंबई आहे, ते महाराष्ट्रामध्ये नंबर 1चं कॉलेज आहे. पण त्याच्यामध्ये हॉस्टेल अवेलेबिलिटी नाही आहे तिथे. फर्स्ट इयरला एमबीबीएसला हॉस्टेल नाही आहे. ना केईएमला हॉस्टेल एमबीबीएससाठी, ना त्याच्यानंतर याला टीएनएमसी टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेजला नाही आहे, सायनला नाही आहे. या तिन्ही कॉलेजला मुंबईचे टॉप मेडिकल कॉलेज असलं तरी पण फर्स्ट इयर एमबीबीएसच्या मुलांना हॉस्टेल अवेलेबिलिटी नाही आहे. त्याच्यानंतर फक्त मुंबईमध्ये जीएमसी मुंबई आणि कूपर यांनाच फक्त हॉस्टेल अवेलेबिलिटी. त्याच्यानंतर सेकंड, फी स्ट्रक्चर. मेनली जे फी स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगितलं की गव्हर्नमेंटसाठी तर 1,67,000 रुपये सगळ्या कॉलेजला युनिफॉर्म ओपनसाठी फीस आहे आणि कॅटेगरी वाईज जी ती फीस आहे, युनिफॉर्म फी स्ट्रक्चर आहे कॅटेगरी वाईज. जे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे त्यामध्ये आहे ना फीस तुम्हाला जास्त लागेल, तर ते कन्सिडरेशन करा. थर्ड थिंग, कॉलेजमध्ये जे कॉलेज आहे त्याचं सिटी कनेक्टिव्हिटी कशी आहे तिथे अवेलेबल. काही कॉलेजेस आहे जसे की जीएमसी, गोंदिया, भंडारा, सिंधुदुर्ग, हे कॉलेज आहे ना खूप अशा एरियामध्ये जिकडे म्हणजे जास्त डेव्हलपमेंट झालेलं नाही असं म्हणता येईल. त्याच्यानंतर वाशिम, हिंगोली हे सुद्धा प्रॉपर डेव्हलपमेंट झालेलं नाही. तर ते कॉलेजेस. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला येण्या-जाण्याचं कॉलेजचं आणि तुमचं जे डिस्टन्स आहे ते महत्त्वाचं मॅटर करतं. ते तुम्ही एकदा मेनली बघून घ्या. जसं की उदाहरणार्थ छत्रपती संभाजीनगरचं किंवा मराठवाड्याचा विद्यार्थी असेल आणि त्याला घाटी छत्रपती संभाजीनगरचं जीएमसी मिळत असेल, तर ते आणि त्याला मार्क्स चांगले असतील आणि त्याला जीएमसी नागपूरही मिळत असेल, तर त्यांनी हा विचार करावा की नागपूरला छत्रपती संभाजीनगरपासून येण्या-जाण्याची कनेक्टिव्हिटी प्रॉपर आहे का आणि त्याचं येणं-जाणं होऊ शकतं का. हा पॉईंट सुद्धा महत्त्वाचा आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना काही अडचण येत असेल आणि काही प्रश्न असतील काउन्सिलिंगबद्दल त्यांनी आम्हाला नक्की कळवा. आम्ही तुम्हाला फ्री गाईडन्स देऊ. मी खाली आहे ना WhatsAppची लिंक दिलेली आहे, त्यामध्ये तुम्ही जॉइन करून घ्या. तुम्हाला फ्रीमध्ये जे रेग्युलर अपडेट्स आहे ते मिळत राहतील आणि ज्यांना काउन्सिलिंग जॉइन करायची त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढी कमी फीस कोणत्याच काउन्सिलरकडे जेवढी आम्ही ठेवलेली, आणि ते पण ऑथेंटिक आणि एक्सपर्ट काउन्सिलर करून. तर चालेल. काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत धन्यवाद.